सच्चिदानंद त्रय निरूपण हा आपला विषय चालू आहे. तर सच्चिदानंद त्रय निरूपणामध्ये आपण बघितलंय त्याप्रमाणे की परमेश्वराला किंवा परब्रह्माला जाणण्याकरता काही लक्षणांनीच आम्ही त्याला जाणू शकतो. तो काही प्रत्यक्ष जाणता येत नाही. त्यामुळे ही स्वरूप लक्षणं आहेत. त्या सच्चित आणि आनंद ही परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे आणि परमात्म्याचं तटस्थ लक्षण. अशा दोन लक्षणांनी तो वर्णन केला जातो की तो अलक्ष्य आहे, तो अचिंत्य आहे, तो सगळ्या बाजूनी विचारात घेतला तर निर्गुण आहे, निराकार आहे, निरंजन आहे, निरवयव आहे. अशा सर्व प्रकारांनी जेव्हा सांगतो तेव्हा ते लक्षण तटस्थ आहे आणि हे स्वरूप आहे. स्वरूप याचा अर्थ तो कोणत्या रूपामध्ये जाणता येतो, त्याची सत्ता जाणता येते, म्हणून तो सत रूप आहे. तर ते त्याचं पहिलं लक्षण. त्याचं दुसरं लक्षण तो चित रूप आहे. तिसरं लक्षण तो आनंद रूप आहे. आपण अनेक प्रकारांनी ती लक्षणं पाहिली. आता इथे जो विषय त्यांनी सुरू केलेला आहे तो द्वंद्व दूर करून, कारण आपल्याला एक माहिती आहे की अमृतानुभवाचा विषय एकच आहे, तो म्हणजे परब्रह्म. त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही. आणि जगामध्ये बसून त्या परब्रह्माला जाणायला जो निघाला तो एक परब्रह्म याच्याशी व्यवहारच करू शकत नाही, कारण जग द्वंद्वातच आहे. मग जगाचं द्वंद्व स्वीकारताना अमृतानुभवाने पुरुष आणि प्रकृती स्वीकारलेलीच आहे. त्या पुरुष प्रकृतीच्या स्वरूपामध्ये जो काही विषय चर्चेला घेतलेला आहे त्या विषयात आता आपण इथे सच्चिद आनंदाच्या इथे तोच विषय, तीच भूमिका. फक्त आता भूमिका अशी आहे की त्याला स्वतःला दुसऱ्या कशाचीच गरज पडत नाही. तो त्याच्या ठिकाणी परिपूर्ण आहे. तो म्हणजे आत्मतृप्त आहे. तो त्याला कुठलीही आकांक्षा नाही, त्याला कुठलीही इच्छा नाही. असा केवळ उदासीन असलेला असा तो जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप या प्रत्येक लक्षणाने त्यांनी आधी सिद्ध करून दाखवलं की सत्नी आम्ही त्याला कसं जाणतो, चित्नी आम्ही त्याला कसं जाणतो, आनंद या गुणाने आम्ही त्याला कसं जाणतो. ते झाल्यानंतर आता ही त्याची फक्त लक्षणं आहे. आता ते समजून घेण्याकरता आम्ही तो आधी जाणण्याचा प्रयत्न केला. मग आता आम्हाला काय जाणायचंय? आता आम्हाला एकच जाणायचंय की अमुक एकाच्या आधाराने, अमुक एकाच्या अपेक्षेने किंवा कुठल्या तरी गुणाच्या वर्णनाने आम्हाला त्याला जाणून घेण्याची आवश्यकता नाही. तो आम्हाला ह्या कशातच बसत नाही, म्हणून या कोणत्याही लक्षणांनी, दृष्टांतांनी, विचारांनी, तर्कांनी तो आम्हाला जाणता येत नाही. म्हणून आता त्यांनी सगळे दृष्टांत घेतले आहेत आणि त्या दृष्टांताच्या आधाराने ते आपला विषय मांडतायत. 45 घेऊया ना. देहाची या दुपारी चांदू जैसा अंबरी, ते असणे चांदाची वरी जाणावी की. ते म्हणतात आता आपले जे अनेक दृष्टांत आहेत त्या दृष्टांतातला एक दृष्टांत त्यांनी घेतला. तो असा घेतलाय की देहाची या दुपारी, दिवसाच्या दुपारच्या वेळी आकाशामध्ये चंद्र आहे. चंद्राचं अस्तित्व आकाशामध्ये आहे, फक्त तो आम्हाला दिसत नाही. किंवा दुपारच्या वेळी तो चंद्र आकाशात असला तरी त्याच्या प्रकाशात आम्ही व्यवहार करत नाही. दुपारच्या वेळी सूर्याचा प्रकाश इतका अधिक प्रखर आहे की चंद्राच्या प्रकाशामध्ये व्यवहार करण्याचं कारण येत नाही, पण तो आकाशात आहे. ते असणे चांदाची वरी जाणावी की. ते त्याचं जे असणं आहे ते असणं कशाच्या वर जाणावं? त्याचं हा चंद्र आहे, हा दिवसा दुपारच्या वेळी आकाशात आहे, याच्या पलीकडे आहे. म्हणजे कसा तो आहे आणि नाही याची चर्चा करायचं कारणच नाही. तो 24 तास आहेच. म्हणजे तो चंद्र आहे हे म्हणण्याचं काय कारण? जसं व्यवहारात आपण कुणी विचारलं तुमची तब्येत कशी आहे का, तर ह्याला उत्तर आहे की काल बरी नव्हती, आज बरी आहे. पण तुम्ही आहात का? आहोतच. तुम्ही जेव्हा आम्हाला प्रश्न विचारताय की तुम्ही आहात का, म्हणजे आम्ही नक्की मेलेले नाही, जिवंतच आहोत. मग मी जिवंत आहे हे सांगण्याचं मला जसं कारण उद्भवत नाही, तसं आकाशात चंद्र आहे हे म्हणण्याचं काही प्रयोजन नाही. तर आकाशात चंद्र हे कशाकरता म्हणायचं? तो सतत आहेच तिथे. तो फक्त रात्र झाला की परिणामी आम्हाला समजतो आणि दिवसा आम्हाला समजत नाही. आम्हाला समजत नाही याच्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही. म्हणून चंद्र रात्रीचा भेटतो, दिवसाचा भेटत नाही, ही आमची स्थिती आहे, चंद्राची नाही. म्हणून ते सांगतात की ते असणे चांदाची वरी जाणावे की.
तर पुढे त्यांनी म्हटलं, किंवा दिवसा दोन प्रहरी चंद्रमा असे अंबरी, त्याच्या चांदण्याची परी तोची जाणे. आता त्याचं चांदणं म्हणजे त्याचा उजेड, त्याची परी म्हणजे त्याची जात, हे तो जाणतो. तो जाणतो म्हणजे आम्हाला जाणता येत नाही म्हणून तो जाणतो. ते त्याचं त्याच्या ठिकाणी आहेच. म्हणजे तो काय असं म्हणत नाही आता रात्र आली की जरा माझं चांदणं अधिक प्रखर करतो, दिवस आहे आता काय करायचं एवढं प्रखर करून. तर जे जसं आहे तसं आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि म्हणून आपल्याकडे काही जे माणिक प्रभूंची गझल आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की खुदागर दे नजर तो, म्हणजे आम्हाला जर त्यांनी खरंच नजर दिली तर काय होईल म्हणाले की हर शख्स म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तोच आहे, म्हणजे खुदाच आहे, ही नजर आम्हाला येईल. म्हणजे चंद्र आम्हाला चांदणं देतो ही आमची भाषा आहे. चंद्राला कोणतीच भाषा नाही आहे की मी चांदणं देतो, माझ्याकडे चांदणं आहे, माझ्याकडे उजेड आहे, माझ्याकडे प्रकाश आहे, मला पौर्णिमा आहे, मला अमावस्या आहे, हे चंद्राला काहीच नाही. मग काय आहे? फक्त एकच गोष्ट आहे की तो परमात्मा त्याला त्या स्थितीत ठेवतो म्हणून तो आम्हाला तसा बघायला मिळतो. म्हणजे खुदागर दे नजर तो, जर त्यांनी आम्हाला ती नजर दिली तर हर शख्स में खुदा आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी परमेश्वरच आहे हेच आम्हाला दिसेल. मग ही विविधता जी आहे ती काय आहे? ती त्याची नूरे जलाली आहे असं त्यांनी वर्णन केले की हा त्याचा नूर आहे, म्हणजे हा त्याचा रुबाब आहे, हे त्याचं वैभव आहे, ही त्याची संपत्ती आहे. असा परमात्मा हे आपलं एवढं वैभव प्रकट करतोय. तो जो कोणी आहे किंवा नाही हे आम्ही बोलतो, हे त्याचं असणं किंवा नसणं काही नाहीच आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, एवंच त्या परमात्म्याची वर्णिता नये श्रुती शास्त्राशी. आता काय होतं म्हणाले, त्याच्या चांदण्याची परी तोची जाणे. इथे याच्यावरती त्यांनी पुढचं वाक्य सांगितलं की त्याचं जे चांदण आहे त्या चांदण्याची परी जात स्वरूप काय आहे तो तोच जाणे. म्हणजे त्याचं त्याच्या ठिकाणी आहे, त्याला आम्हाला काही दाखवण्याची गरज आहे म्हणून तो आम्हाला पौर्णिमेला चांदण आणि अवसेला अंधार दाखवतो असं काही नाहीये. मग काय आहे तर एवंच त्या परमात्म्याशी वर्णिता नये श्रुती शास्त्राशी. म्हणून म्हणाले वेदांना सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही, त्या परमात्म्याचं स्वरूप सांगता येत नाही, का की तो कवनाशी विषय नव्हे. आतापर्यंत त्यांनी जे सगळं आम्हाला सांगत आणलं ते हेच सांगत आणलं की तो कशाचाच विषय नाही. आणि तो कशाचाच विषय नाही याच्याकरताचा दिलेला तर्क आपल्याला माहिती आहे की आधी तो आहे, मग त्यांनी आकाश तत्व निर्माण केले. त्या आकाश तत्वाचा तन्मात्र शब्द आहे आणि त्या शब्द तन्मात्राचं जे स्पंदनात्मक स्वरूप आहे त्याच्यामधून ह्या माध्यमाच्या आधाराने आम्हाला वाणी भगवंताने दिली आहे. म्हणून आमची वाणी प्रकट होते, म्हणजे मुखातून बाहेर येते, ती बाहेर येते ती दुसऱ्याला ऐकू येते. हा जो आमचा एकमेकांशी सुसंवाद आहे किंवा शब्दाच्या माध्यमामधून आम्ही त्याचं जे वर्णन करतो आहे ते वर्णन ही वाणी याचं कसं करू शकणार? त्याचं कारण का? कारण तो आधी आहे नंतर आम्ही आहोत. म्हणजे हे सगळं त्यांनी मगाशी आपण म्हटलं तसं वो तो नूरे जलाली है. हे तर म्हणाले त्याचं स्वतःचा नूर आहे. नूर म्हणजे त्याचा रुबाब आहे, त्याचा दिमाग आहे, त्याचं वैभव आहे, त्याची शान आहे. हे तर त्यांनी निर्माण केलंय. ज्याला त्यांनी निर्माण केलंय त्यांनी त्याचं मोठेपण काय सांगावं. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय आपल्याला की हा जो सत्तात्रयाचा सिद्धांत आहे मागे सांगितला तसा, आणि आता हा जो त्याच्या स्वरूप लक्षणाचा सिद्धांत आहे की सत चित आणि आनंद, या तिघांचं विवरण करतायत. त्या विवरणात ते आपल्याला सांगतायत की विवरण कशाचं करणार, कोणत्या शब्दांनी करणार आणि ते कसं मांडणार आणि त्याला जाणणार. शब्द त्याच्या पुढे पोचणार नाही. म्हणून म्हणतात की श्रुतीशास्त्र कुणीच त्याच्यापर्यंत, का की तो कवनासी विषय नव्हे. कारण सगळे त्याच्यापासून जन्माला आलेले असल्यामुळे तो कसा आहे, तो कशापासून जन्माला आला, तो जन्माला आला का आला नाही हे सगळं समजण्याचं आमच्याकडे साधन नाही, कारण त्याच्या आधीचे आम्ही नाही. आणि म्हणून तो आपुलाची आपण आपुलेपणी नांदे जाण, श्रुतीशास्त्रासी असणे पण याच योगे. मग काय म्हणाले, कसा आहे तो स्वतःच आहे. तो कसा आहे? आपुलाची आपण, तो आपणच आपला स्वतः कसा राहतो? आपुलेपणी नांदे जाण, आपलेपणाने राहतो. म्हणजे हा देह त्यांनी निर्माण केला, ह्या देहामध्ये कोण राहतं? आम्ही आमची ओळख पाळख जीवाच्या अनुषंगाने लावून देतो.
पण त्याला त्याच्याशी काही घेणं देणं कर्तव्य नाहीये. तो ईश्वरच तिथे राहिलेला आहे. तो ईश्वरच हात आहे, तो ईश्वरच पाय आहे, तो ईश्वरच मेंदू आहे, तो ईश्वरच जीव आहे. सगळं काही तो ईश्वरच आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. तर म्हणून ते म्हणतात की तोच स्वतः आपलाच आपल्या ठिकाणी. म्हणून ईश्वराच्या बद्दल किंवा जो ईश्वराला जाणतो किंवा जो ब्रह्म होतो त्याच्याबद्दल उपनिषदाने वापरलेला जो शब्द आहे तो आत्मक्रीड असा शब्द वापरलेला आहे, की तो आपलाच आपल्या ठिकाणी ह्या जगाचा पसारा मांडून खेळ करतोय. तो त्याचा त्याच्याशी खेळ आहे, तो त्याचा आमच्याशी खेळ नाहीये. किंवा आम्हाला जे वाटतं ईश्वर असा कसा झाला, त्यांनी आमच्यावर अन्याय केला, तो म्हणतो मी कुणावर अन्याय केला, कुणीच वेगळा नाहीये, सगळा मीच आहे. जे मला करायचंय ते मीच करतोय, माझ्याच ठिकाणी करतोय आणि माझ्यापासूनच करतोय. आणि ते सगळं माझ्याच ठिकाणी आहे, निर्माण माझ्याच ठिकाणी होतंय, विलीन पण माझ्याच ठिकाणी होत. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून श्रुतीशास्त्राचे हा न वर्णिला जाय जाणी, व्यक्त आणि अव्यक्तपणी हाच नांदे. म्हणून त्यांनी सांगितलं की श्रुतीशास्त्राला त्याचं वर्णन करता येत नाही. का करता येत नाही? कारण त्याची जी व्यक्तता आहे ती जर वर्णन करायला गेलो तर त्याच्या अव्यक्ताचं वर्णन कसं करावं. म्हणून तर आपण सारखं म्हणतो ना, कशा करता मांडता येतात आता इथे, की त्याची जी दोन लक्षणं आहेत, एक स्वरूप लक्षण आहे आणि एक तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षण अव्यक्तासारखं आहे की ते आम्हाला सांगता येत नाही, ते आम्हाला कळत नाही, पण त्याची लक्षणं श्रुतीने वर्णन केली आहेत. म्हणून ते म्हणतात म्हणून श्रुतीशास्त्राचे हा न वर्णिला जाय जाय. एखादं शास्त्र किंवा वेद त्याला निर्माण नाही करू शकत किंवा तो त्याचं वर्णन नाही करू शकत. मग का वर्णन झालं? तर व्यक्त आणि अव्यक्तपणी हाच नांदे. कारण व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही रूप त्याचीच असल्यामुळे व्यक्तीकरणाला जे आणतो तेही तोच आणतो, जे अव्यक्त ठेवतो तेही तोच ठेवतो. म्हणजे आपण असं म्हणतो की अमक्या वेळी अमका अनुभव आला, पण असा अनुभव काही पुन्हा आला नाही. तो का व्यक्त झाला म्हणजे अनुभव आला, याचंही आम्हाला उत्तर नाही. आणि पुन्हा तसा अनुभव का आला नाही हा प्रश्न कुणाला विचारणार आणि त्याचं उत्तर कोण देणार? हे ईश्वराने हे अमक्या वेळी असं का घडवलं, त्यांनी अशा प्रकारचा अनुभव मला का दिला, असं आपण त्याला विचारू शकत नाही. किंवा विचारायला प्रश्न विचारायला तो आम्हाला भेटत नाही. भेटला तर प्रश्न विचारू, भेटत का नाही? कारण तो जेव्हा भेटतो तेव्हा विचारायला प्रश्न उरत नाही. जसं विवेकानंदांनी म्हटलं की रामकृष्णांना ते म्हणाले की रामकृष्णांना ही सगळी माझ्या घरची हालाखीची परिस्थिती आपण बघता, घरामध्ये सगळ्यांना उपवास काढावे लागतात, आमची परिस्थिती फार कठीण आहे, तर तुम्ही सांगा ना काली मातेला काहीतरी की आमच्या घरची परिस्थिती सुधारू दे. ते म्हणाले मी का सांगू तुझ्या घरचा, तू सांग काली मातेला की आमचं जीवन जे आहे ते अधिक सुसह्य बनवून दे. तर दर्शनाला गेले काली मातेच्या रामकृष्णांच्या सांगण्यावरून, नमस्कार केला परत आले, पुन्हा गेले नमस्कार केला परत आले. रामकृष्ण प्रत्येक वेळी त्यांना पाठवत होते, ते नुसता नमस्कार करून परत येत होते. रामकृष्ण म्हणाले तू का नाही मागितलंस त्यांना काही? तर मला ठाकूर आपल्याला काय सांगू, काली मातेच्या जवळ गेल्यावर काही मागावं असं मला कधी वाटलंच नाही. मी माझं मागणंच विसरून गेलो याचा अर्थ असं की ईश्वराचं जे स्वरूप आहे ते स्वरूपच जर आमच्या ठिकाणी अंतर्बाह्य भरत राहिलेलं आहे, त्याला जसं ठेवायचंय तसं तो ठेवी. आणि त्यामुळे तो जसा ठेवील त्याच्यात राहणं हेच आनंदाचं आहे, हेच समाधानाचं आहे, हेच तृप्तीचं आहे. हेच संत सांगतात की संत म्हणतात तो जसं ठेविले आनंद आहे तैसेची राहावे. राहावंच लागतं, आम्हाला सगळ्यांनाच राहावं लागतं. तो जसं ठेवतो तसंच राहावं लागतं. पण महत्वाचं काय आहे, चित्ती असू द्यावे समाधान. अडचण तिथे आहे. पहिल्या अर्ध्या ओळीत आमच्या हातातच काही नाहीये, पण पुढच्या अर्ध्या ओळीत सगळी गडबड आहे की आम्हाला त्यांनी जसं ठेवलं आहे तसं राहावं लागतं. पण ते समाधानाने राहता येतं की नाही हा एवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की हा व्यक्त आणि अव्यक्त तो काय व्यक्त करतो, तो जेव्हा आमच्या मनाच्या आवडीसारखं व्यक्त करतो तेव्हा आम्हाला आनंद आहे. तो जेव्हा आमच्या मनाच्या आवडीसारखं व्यक्त करत नाही तेव्हा आम्हाला दुःख आहे. पण तो म्हणतो मी तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला दुःख आणि सुख ह्या संकल्पना तुमच्या आहेत, ही सापेक्षता तुमच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. मला त्याच्यात सुख आहे, मला त्याच्यात दुःख आहे असं वाटत नाही. असं वाटत नाही याचं कारण त्यांनी जे नियम लावून दिलेले त्या नियमांप्रमाणे ज्यावेळी आपल्या वाट्याला जे येणार आहे ते येणार, त्याला काही आपल्याकडे पर्याय नाही आहे.
आणि म्हणून ते म्हणतात की व्यक्त केलं तरी तोच आहे आणि जे अव्यक्तात राहिलं तेही तोच आहे. दोन्ही ठिकाणी आपली सत्ता नाहीये. जे व्यक्त होतं त्याच्यावरही सत्ता नाही, जे अव्यक्त राहतं त्याच्यावरही सत्ता नाही. म्हणजे खूप काहीतरी वेडवाकडं राहून खाऊन पिऊन कुपथ्य करून शरीर चांगलं निरोगी राहतं, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि सदा पथ्याने राहून सुद्धा रोज दर 4 दिवसांनी आजारी पडणं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग तो आजारपण व्यक्ततेला का आणतो माहित नाही, आणि तो इतकं निरोगी पण या व्यक्तीला व्यक्ततेला का आणतो माहित नाही. आपण म्हणतो आता केव्हा बरं व्हायचंय कोणाला माहिती. म्हणजे ते बरं होणं जे अव्यक्तात आहे ते कधी प्रकट होणार आहे कोणाला माहिती. तसं आहे. ते म्हणाले तो जो परमात्मा आहे तो परमात्मा व्यक्त आणि अव्यक्त ह्या दोन्ही प्रकारांनी तोच नांदतोय. आणि म्हणून ते पुढे म्हणतात रूप नाही तै लावण्य, अंग नुठी तै तारुण्य, क्रिया न फुटे तै पुण्य, कैसे असे. म्हणाले रूप नाही, त्या ठिकाणी लावण्याची चर्चा काय करणार. दुसरं हे उपजण्याच्याच पूर्वी त्याच्या ठिकाणी किंवा हा पण अर्थ आहे की रूप नाही ते लावण्य, म्हणजे आता अजून रूप प्रकट झालं नाहीये पण तरी त्याच्यामध्ये त्याचं सौंदर्य म्हणजे लावण्य. लावण्य हा शब्दच मुळामध्ये लवण पासून आलेला आहे की लवण म्हणजे मीठ, आणि मीठ आमच्या जीवनाला किंवा आमच्या भोजनाला जी रुची देतं आणि त्याची जी आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे ते इलेक्ट्रोलाइट बॅलन्स असायला लागतात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे सगळं ठीक असेल तर बरं आहे, नाही तर शरीरात ते मीठ कमी झालं की त्याचे इतकी सिम्पटम्स आहेत, इतके परिणाम आहेत, इतकी चिन्ह आहेत की ती त्रासदायक आहेत माणसाला. तर जसं भोजनामध्ये लवणाचं स्थान आहे म्हणजे मिठाचं स्थान आहे तसं रूपामध्ये लावण्याचं स्थान. आणि म्हणून त्यांनी त्याला लावण्य असं म्हटलेलं आहे की लवणापासून लावण्य शब्द आहे की रूप आहे. म्हणजे एखाद्याचं वर्णन करायला घेतलं, एक फॉर्म घेतला की सौंदर्य, त्याच्याकरता फॉर्म रंग गोरा आहे, उंची आहे, एकदम शरीर अगदी प्रमाणबद्ध आहे, हो आहे, नाक चांगलं आहे, डोळे चांगले आहेत, चेहरेपट्टी चांगली आहे, मान व्यवस्थित आहे, शरीराचा बांधा व्यवस्थित आहे, पायाची बोटं, हाताची बोटं, कान सगळे टिक 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 करत गेले तर रूप व्यवस्थित आहे. रूप आहे म्हणून लावण्य आहे का. लावण्य वेगळं आहे आणि रूप वेगळं आहे. एखाद्या माणसाकडे सौंदर्याची सगळी लक्षणं आहेत पण ते लावण्य असेल असं, एखाद्याच्याकडे रूपाची लक्षणं 50% सुद्धा असतील नाही तर नसतील पण लावण्य असेल, कारण त्याच्यामध्ये लावण्य ही भूमिका वेगळी आहे आणि रूप हे स्वरूप वेगळं आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे चेष्टेने म्हटलं जातं की लग्न कुणाचंच राहत नाही, तर कुणाच्या तरी नसलेला कुणीतरी लावण्यवान दिसतं कारण रूपवान असतंच की नाही माहित नाही पण लावण्य असतं की जे माणसाला आकर्षित करतं. लावण्य शब्दामध्ये आकर्षण आहे, मधुरता आहे, आवड आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता जर रूपच निर्माण नाही झालं तर लावण्याची चर्चा कुठली. पण लावण्याची चर्चा नाही केली म्हणून रूपाच्या ठिकाणी लावण्य नाहीये का. आहेच. जेव्हा रूप प्रकट होणार आहे, एका झाडावरची 10 गुलाबाची फुलं पाहिली तर आपल्याला एक फुल जास्त आवडतं, बाकीची सगळीच फुलं तितकी सुंदर असतात असं नाही. सगळी त्याच झाडाची आहेत, सगळी कलमी गुलाबाची आहेत, सगळ्यांना मिळालेला रस तेवढाच आहे पण तरी सुद्धा त्याचं प्रकटीकरण थोडं 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 भिन्न आहे. तर म्हणाले ती कळी आहे तेव्हाच तिच्यामध्ये रूप आणि लावण्य दोन्ही दडलेलंच आहे. दोन्ही आहे. प्रकट होताना ते रूप प्रकट होतं, रूप लावण्यानिशी प्रकट होईल म्हणजे पॉझिटिव्ह, लावण्य म्हणजे त्याची आणखीन पॉझिटिव्हिटी घेतली त्या रूपाची. आणि नाही लावण्य तर फुलफुलासारखं प्रकट होईल. चांगलं आहे पण असं काही विशेष नाही पण हे फार गोड आहे असं आपण म्हणतो. तसं आहे ते रूपा आधीचे लावण्य का शरीरा आधीचे तारुण्य, अंग नुठी तै तारुण्य. म्हणाले शरीर निर्माण होत आहे तरी सुद्धा त्याच्या त्या शरीरामध्ये तारुण्य लपलेलंच आहे. जसं वडाचं लहानसं खसखशी एवढं बीज आहे, त्या बीजामध्ये वटवृक्ष दडलेलाच आहे. त्याला काही सांगायला नको आहे की या बीमध्ये वृक्ष आहे का नाही. म्हणाले आहेच, त्या वृक्षाचं ते बीजच आहे. तसं ते म्हणतात वा तपाचरणा आधीचे पुण्य.
आणि तपाचरण करण्याच्या आधीच त्या तपामध्ये पुण्य दडूनच बसलेलं आहे. म्हणजे ते तप झालं की ते पुण्य प्रकटच होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं शब्दात येतं, त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही. कुणी काय तप केलं आणि त्याचं काय फळ मिळालं. लोक सांगू आम्ही गजानन महाराजांची पोथी वाचली, आमच्या मनात होतं ते आमच्या मनासारखं झालं. कोणी सांगतं आम्ही साईबाबांची पोथी वाचली, आमच्या मनात होतं तसं झालं. कोणी म्हणतं नाही मी ती पंढरपूरच्या इतक्या प्रदक्षिणा म्हणजे जाये एरझार वाऱ्या मी केल्या, मला त्याचा लाभ झाला. त्यांनी तसं म्हटलंय की पुण्यकर्म करायला सगळे निघालेले आहेत, पण त्या पुण्याचं प्रकट होणारं स्वरूप काय आहे ते शब्दाच्या पलीकडे. ते असं प्रकट होईल असं मी म्हटलं म्हणून ते तसं होणार नाही, किंवा तसं होणार नाही असं म्हटलं म्हणून जे व्हायचं आहे ते राहणार नाही. ते स्वतंत्र, त्यामुळे त्यातनं जे प्रकट होणार आहे याचा अर्थ तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे. तो कशावरती अवलंबून नाही, तो कशामध्ये अडकलेला नाहीये, त्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही. हा विषय कशाचा चाललाय? त्या सत्तात्रयाच्या निरूपणामधल्या सत्ता शब्दाचा चालला. आता आपण जरा आणखी पुढे आलो, कारण त्यांनी सुट विवरण करून झालं. आता ते एकत्रित विवरण करतात. आता हे चाललंय हे विवरण सत्तेचं चाललंय, ही त्याची सत्ता आहे की रूपाच्या ठिकाणी कोणतं लावण्य प्रकट करायचं, त्या देहाच्या ठिकाणी तारुण्य कसं प्रकट करायचं. हे तारुण्य आहे, शरीर विकलांग आहे पण तरुण आहे, देह वयाने तरुण आहे. एखादं शरीर खूप पोलादी आहे, एखादं शरीर फार नाजूक आहे. जे निर्माण करायचं आहे ते सगळं त्याच्यात दडलेलं आहे, ते शब्दाच्या पलीकडचं आहे. ते त्यातून कसं बाहेर पडणार आहे त्याचे कार्यकारण भाव आम्ही लावतो. व्यवहारात शब्दामध्ये प्रकट झाल्यानंतरचे कार्यकारण भाव आहेत, पण प्रकट होण्याच्या आधीचे कार्यकारण भाव आम्हाला मांडता येत नाही. आम्ही फक्त मांडायचेच तर एका शास्त्रीय पद्धतीने त्याला आम्ही जमवू शकतो की हे आम्हाला टिश्यू कल्चरने रोग तयार करायचे, आम्हाला हीच पद्धती पाहिजे, हाच साचा पाहिजे, ह्या साच्याने निर्माण करायचंय. निर्माण होतं, पण आम्ही म्हणतो तितकंच निर्माण होतं, आम्ही म्हणतो तसंच निर्माण होतं नाही होत. का नाही होत? त्याचं कारण असं आहे की लावलेलं जेवढं रोपण केलंय, जेवढं लावलं आहे त्याच्यातून तेवढंच निर्माण झालं पाहिजे असा नियम आम्ही नाही लावू शकत. त्याच्यातून जे निर्माण झालंय ते असंच निर्माण झालं पाहिजे हाही नियम आम्ही नाही लावू शकत. का? त्याचं कारण आहे ते आम्हाला सांगतायत, समजावते असं की ते त्याची सत्ता आहे, ती सत्ता आमची नाही की आम्ही ठरवलं म्हणून ते तसं झालं असं नाहीये होणार. ते त्याच्या सत्तेने, म्हणजे आता निरूपण कशाचं चाललंय? सत्तात्रयाचं. सत्तात्रय म्हणजे त्या 3 लक्षणांचं, सत, चित आणि आनंद. त्यातल्या सतचं हे निरूपण आहे, ते त्याच्या सत्तेचं निरूपण आहे. आणि म्हणून ते म्हणतात म्हणजे रूपा आधीचे लावण्य रूपी संलग्न झाल्या विण नये करिता वर्णन शब्दांनी की. आमची मर्यादा सांग की त्या रूपाला जोपर्यंत लावण्य संलग्न होत नाही तोपर्यंत आम्हाला शब्दांनी वर्णन करता येत नाही. संलग्न होत नाही म्हणजे आविष्काराला येत नाही तोपर्यंत. म्हणाले की रूपा आधी लावण्याची स्थिती शब्दाती साची परी ते नाही म्हणण्याची सोय नाही. जोपर्यंत रूप प्रकट होत नाही तोपर्यंत ते लावण्य सुप्त आहे, पण तोपर्यंत ते नाही असं म्हणता येत नाही. पुढे जाऊया आपण, का पुढे पण चांगले दृष्टांत आहेत त्याचे की रूपा हाती पुढे का की रूपा लागून महत्व येण्या कारण आहे लावण्य निश्चयसी. म्हणजे रूप प्रकट होईल, उबडधोबड होईल, मध्यम होईल, बरं होईल, पण त्या रूपाला देखणे पण येईल तेव्हा ते लावण्य प्रकट होईल. म्हणजे रूपाचं देखणे पण प्रकट होण्याकरता का की रूपा लागून महत्व येण्याकारण म्हणजे सौंदर्य येण्याकारण असं म्हणून कारण आहे लावण्य निश्चयी. म्हणाले लावण्य जरी नसते तरी रूप न स्वरूपा येते, म्हणून त्या लावण्यात नाही म्हणता येईना. म्हणाले की जर लावण्य नसतं तर म्हणाले रूप स्वरूपाला आलं नसतं, म्हणजे रूप स्वरूपाला आलं नाही याचा अर्थ प्रकटीकरण झालं नाही असं नाही. त्या रूपाचं रूप पण जास्त ठसठशीत पण आणि उठून नाही आलं. का नाही आलं? कारण लावण्य नाही म्हणून. आपण म्हणतो अहो सगळं चांगलं आहे पण रंग सुद्धा गोरा आहे, पण अजिबात तरतरीच नाही चेहऱ्यावर. चेहरा अगदी मलूल
कोणी म्हणतं चेहऱ्यावरती उत्साह नाही असा, चेहरा आकर्षक नाही असा, असं जे म्हटलं जातं त्याचं कारण काय म्हणाले, त्याच्याशी ते लावण्य मिसळलं गेलं नाही म्हणून, ते त्या प्रमाणात आलं नाही म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे. एका मर्यादित स्वरूपात दृष्टांत आहे. लावण्य जरी नसते तरी रूपना स्वरूपा येते, म्हणून त्या लावण्याचे नाही म्हणता येईना. ऐसीच तारुण्याची स्थिती तंतोतंत निश्चिती, पुण्याची ही गती आहे समजा विबुध हो. असंच तारुण्याच्या बद्दल आहे, असंच पुण्याच्या बद्दल आहे. आणि पुण्याच्या बद्दल सुद्धा असंच घडतं. कसं घडतं म्हणाले की तपाला बसतो, त्या तपाचा परिणाम काय मिळणार आहे हे म्हणाले, त्याचं पुण्य काय मिळणार आहे हे आधी कुठे माहिती आहे, त्याच्यापासून काय प्रकट होणार आहे. जे प्रकट होणार असेल ते प्रकट होईल, पण म्हणाले याच्याशी पुण्य जोडलेलं आहे ना, हो आहे. 20% तरी मिळेल, 30% तरी मिळेल, 40% मिळेल, 50% मिळेल. तर ज्या प्रमाणात त्याच्यावरची मेहनत आहे त्या प्रमाणामध्ये 80-90% मिळेल. पण आता इतकंच मिळेल असं सांगता येत नाही. नाही तर असं सांगता आलं असतं, तिथे सुद्धा समर्थांनी परमेश्वराला बांधून घेतलंय. हे का संतांचं एक एक वैशिष्ट्य आहे. त्यांनी सांगितलं की परमेश्वरा हे सगळं तुझ्या हातात आहे, म्हणजे रामराया ते तुझ्या हातात आहे की तू दर्शन द्यावं का देऊ नये, केव्हा द्यावं, कोणत्या स्थितीत द्यावं. पण म्हणाले मला तुझ्याकडनं अभिवचन पाहिजे, की तू सांगितलं पाहिजेस की हे एवढं एवढं केलं की दर्शन मिळालं पाहिजे. म्हणजे व्यवहारामध्ये जसे आमचे गणिती हिशोब आहेत तशा हिशोबात तू मला सांग की काय केलं म्हणजे तू दर्शन देशील. तेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांना आपल्याला शब्दांनी बांधून घेतलं आणि रामरायांनी त्यांना असं सांगितलं की जो 13 कोटी राम नामाचा जप करील त्याला मी दर्शन देईल, त्याला दर्शन मिळेल. आता 13 कोटी रामनामाचा जप अट्टहास करून केला आणि त्याला दर्शन नाही मिळालं, तर तो म्हणतो असं कसं झालं. रामरायांनी सांगितलंय समर्थांना 13 कोटी रामनामाचा जप केला की दर्शन होईल. पण 13 कोटी रामनामाचा जप करताना कीर्तनकारांच्या हरदासी कथा असतात, या कथा हे विषय समजावण्याकरता वापरल्या जातात. ही की आपली हरदासी कथा नाही, हा समर्थांचा त्या ठिकाणी अभंगच आहे. पण त्या अभंगानुरूप दर्शन का होत नाही, कारण ज्याला दर्शन व्हायचं आहे त्याचं कर्म दर्शन घेण्याकरता त्या फक्त 13 कोटी रामनामानी ते उन्मुख होत नाही किंवा ते उदित होत नाही. म्हणजे पुण्य दर्शनाकरता जे पाहिजे आहे ते 13 कोटी रामनामामध्ये त्याचे अनेक दोषच दूर होण्यात जातात. त्याचं कारण असं होतं की मनुष्य नामस्मरणाला लागला, म्हणजे समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे तो 13 कोटी नामस्मरण करतो आहे, तर त्या नामस्मरणामध्ये ते पुण्य कुठेही इकडे इकडे खर्ची पडता कामा नये. हा देवदर्शनाला जातो आणि तो म्हणतो देवा हे सगळी एवढी थोडी अडचण आहे, एवढी तू पुरी कर बाबा, किंवा ह्याच्यातून तू निघतो बाबा, मला तू ह्याच्यातनं बाहेर काढ बाबा. एवढं म्हटलं की भगवंत म्हणतो तुझे 1 कोटी 2 कोटी केलेलं जप तिकडे गेला. हे हिशोब भगवंताकडे परफेक्ट आहे, तिथे हिशोबाला तो पक्का आहे आमच्यापेक्षा, त्याचा धारवाडी काट आहे तिथे. त्यामुळे केलेलं जे तप आहे नामाचं, ते नामाचं तप हे त्याचं दर्शन देण्याकरता कसाही नामाचा उच्चार केला आणि मला तो 13 कोटी रामनाम पुरं झालं म्हणून दर्शन देईल, तर तो देईल का? तो देईल, तो देणारच. हे सगळं इकडे तिकडे जरी झालं तरी तो मुखातून 13 कोटी बाहेर पडले ना, त्यामुळे तो दर्शन देईल. पण तो दर्शन देऊन गेला हे कळणारच नाही. आपल्याकडे निजामपूरकर बुवांनी आपलं चरित्र जे त्यांचं लिहिलेलं आहे त्या चरित्रामध्ये त्यांनी म्हटलंय की मला असं नेहमी वाटत असेल की मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं, त्यांनी एकदा तरी मला दर्शन द्यावं. खूप दर्शनाची उत्कट इच्छा आहे, पण त्यांच्या त्या सगुण समाधान देणाऱ्या, म्हणजे त्या जीवाला जो आनंद देणारं, सुख देणारं, समाधान देणारं, तृप्ती देणारं असं जे दर्शन आहे त्या दर्शनाचा नाही योग. काय करणार? त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांनीच प्रसंग दिला की कीर्तनाला एक मुलगा येऊन बसला होता, लहानसा 8-9 वर्षाचा. मला त्यांनी माझं कीर्तन ऐकलं, कीर्तन संपल्यावर म्हणाला की बाबा मला माझ्या घरी जायचं, मला कळत नाही, अंधार आहे, मला भीती वाटते, मला सोडता का तुम्ही? ते म्हणजे सोडतो. कुठपर्यंत सोडू तुला? ते म्हणाले चल. ते म्हणाला इथपर्यंत सोडा. त्यांच्या बरोबर निघाला तो आणि तो म्हणाला या गल्लीत मला भीती वाटते, अंधार आहे, जरा उजेडाला लोक आले की मग तुम्ही जा. त्यांच्या बरोबर तो त्या मार्गाने पुढे गेला आणि ते म्हणाले बाळ मग आता तू तुझ्या घरी जातो. सो म्हणाले मी माझ्या घरी जातो. ते म्हणाले मी माझ्या घरी जातो. ते दोघे जण वळले. जिथे तो मुलगा वळतो आहे तिथे आणि वळून पाहिलं तर तिथे मुलगाच नव्हता.
ते म्हणाले प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं मला, माझ्या कीर्तनाला येऊन बसले, मला सोड म्हणाले, मला कुठे कळलं प्रभू रामचंद्र भेटले, नाही कळलं. तुलसीदासाने जसं म्हटलंय की त्यांनी पुष्कळ अट्टहास करून ते आसी घाटावर काशीच्या बसलेले होते की काही झालं तरी मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं पाहिजे, मला तर दुसरं काही नको. तर तिथे काय करावं त्यांचं दर्शन व्हावं याच्याकरता मोठी ओढ लागलेली होती. ते दर्शन होत नव्हतं. रोज सकाळी ते जाऊन यायचे आणि येताना तांब्यातलं उरलेलं पाणी एका झाडाच्या खाली घालायचे. परत 6 महिने ते आसी घाटावर राहिलेले होते. ते अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात राहिले. तेव्हा 6 महिने झाले की आपलं रोज पाणी घालणं. एके दिवशी खाली पाणी ओतून पुढे निघाले तर त्यांच्या समोर एक पिशाच येऊन उभं राहिले. तर ते म्हणाले, काय रे बाबा काय झालं? नाही म्हणाले, मी तुझ्यावरती संतुष्ट झालोय कारण तू 6 महिने मला इथे पाणी घालतोयस आणि तुझं पाणी मिळाल्यामुळे मला ह्या योनीमध्ये पुष्कळ समाधान मिळाले. त्यांनी डोक्याला हात लावला. ते म्हणाले, अहो मी ह्या आसी घाटावर रामाच्या दर्शनाकरता आणि मला झालं दर्शन पिशाच्याच, काय उपयोग आहे? म्हणजे तू मला रामाचं दर्शन घडवशील का? त्यांनी सांगितलं, घडवलं असतं. तुम्हाला जर रामाचं दर्शन घडवता आलं असतं तर मी कशाला पिशाची घेऊन राहिलो असतो, मीच आधी उद्धरून गेलो असतो. पण म्हणाले, मी तुम्हाला त्याचं हे सांगतो, तुम्हाला कसं मिळेल रामाचं दर्शन ते. आणि त्यांनी सांगितलं, मारुतीराय इथे एका ठिकाणी रामाची कथा चालू आहे, तर त्या रामकथेला ते जातात. ते तिथे बसलेले असतात. एक अत्यंत कुरूप आणि चखड म्हातारा, तो म्हणजे मारुतीराय. त्यांचे पाय धरा, त्यांना शरण जा, त्यांच्याकडे हट्ट करा, काय वाटेल ते करा, त्यांना दर्शन मागा, ते तुम्हाला दर्शन देतील. ते म्हणाले, अहो तुम्ही सांगितलं पण आतापर्यंत माझं 2दा दर्शन चुकलं. मला एकदा मला असंच सांगितलं की तुम्हाला दर्शन मिळेल आणि म्हणाले की मला काही त्यांचं दर्शन झालं नाही. आणि म्हणाले, मग आता काय करावं? नाही म्हणाले, तुम्ही जा. त्याप्रमाणे ते त्या मंदिरात गेले. आधीच जाऊन बसले होते. त्यांनी पाहिलं तर एक असा म्हातारा येऊन बसलेला आहे. आणि मग ती रामकथा वगैरे झाली, कथा संपली, सगळे निघून गेले. तरी हा तिथेच. मग शेवटी ते तो म्हातारा मनुष्य उठून आला. त्यांनी रामाला नमस्कार केला आणि हे त्यांच्या जवळ गेले, त्यांचे पाय धरले. म्हणाला, मी असा महारोगी आणि इतका घाणेरडा तुम्हाला पाय धरले कशा करता? त्यावेळेला नाही, तुम्ही मला रामाचं दर्शन देणार आहात, तुम्हीच मारुतीराय आहात, तुम्ही तुमचे पाय काही मी सोडणार नाही. आणि त्यांना लाथेने ढकलून दिलं. म्हणाले, छे मी कुठला मारुती, मी कुठला, पुष्कळ झालं. शेवटी त्यांनी सांगितलं की तुला होईल रामाचं दर्शन. कुठे जाऊ? म्हणाले, इथे जा, ह्या वनामध्ये. काशीच्या जवळच्या वनात गेले ते. तर त्या वनातनं फिरत असताना त्यांनी पाहिलं की शुभ्र पांढऱ्या घोड्यांवरती 2 जण आतून फिरतायत त्या वनामध्ये. खूप जोरजोरात वेगाने त्या घोड्यावरून चक्रा मारतायत. तर तुलसीदासांनी पाहिलं, काय छान आहेत म्हणाले, एक गोरा एक सावळा आहे, त्या घोड्यावरून फिरतायत. तुलसीदासांना काही वाटलं नाही, हे राम लक्ष्मण आहेत आणि आपल्याला दर्शन देऊन गेले. आले परत. मग त्यांनी मारुतीरायांना सांगितलं, तुम्ही मला सांगितलं या वनात दर्शन होईल, कुठे झालं मला या वनात दर्शन? ठीक आहे म्हणाले, आता चित्रकूट पर्वतावरती जा, तिथे तुला रामरायांचं दर्शन होईल. चित्रकूटावर गेले. आता तिथे मोठा उत्सव होता. काय करावं, काय सेवा करावी म्हणून आपलं मोठी सहाण घेतली आणि एक चंदनाचं हे घेऊन खोड तिथे गंध उगाळत बसले. आणि उत्तर एक पद्धत आहे ना तिलक करण्याची, तर तसा तो तिलक प्रत्येकाला लावायला लागले की आपलं. आणि प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये त्यांचं दर्शन होईल याच्यात निमग्न होते. त्यांच्यासमोर छोटी छोटी 2 मुलं आली लहान. त्यांनी सांगितलं, हमें तिलक करो. तर त्यांनी सांगितल्यानंतर यांनी त्याला टिळे लावले, पण हे यांच्या भावसमाधीत होते. आता मारुतीराय म्हणाले, यांना याच्यातून बाहेर नाही काढलं तो पुन्हा हा मला हैराण करील की मला रामरायांचं दर्शन दिलं नाही. तेव्हा त्यांनी इथे येऊन त्यांना समजावलं, सांगितलं की अरे हेच प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आहे. तू या मुलांच्या हातामध्ये ती चंदनाची वाटी देऊन त्या गंधाची, त्यांना कसं लोकांना तिलक करायला सांगतो? ही मुलं तासभर म्हणाले लोकांना टिळे लावतात, हेच 2 जण म्हणाले राम आणि लक्ष्मण आहेत. तेव्हा ती त्यांचा दोहा आहे, चित्रकूट के पर्वत पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसई तिलक देत रघुवीर. म्हणाले तुलसीदास चंदन काढतायत, गंध काढतायत आणि साक्षात भगवान सगळ्यांना तिलक करतायत. सांगण्याचा हेतू काय आहे की भगवंताचं दर्शन होण्याकरता सुद्धा ती स्थिती यावी लागते. त्या स्थितीशिवाय ते दर्शन होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे म्हटलं आहे तसं की सगळं आहेच तिथे, तो ईश्वर प्रकट आहेच तिथे, त्याच्या ठिकाणी काही नाही, सगळं त्याच्या सत्तेने, तो त्याच्या ठिकाणी समर्थ आहे.
आपल्या बाबतीत सुद्धा तोच आपल्याच देहात क्रीडा करतो. असं सगळं असताना सुद्धा आम्ही काय करतो ते म्हणतात, ते शरीर जेव्हा प्राप्त झाले तेव्हा तारुण्य उदया आले, ते शरीरा आधी होतेच उरले परी ते शब्दात येते. म्हणाले आमचं शरीर नव्हतं तरी सुद्धा तारुण्य होतच. म्हणजे आता त्यांनी काय केलंय, प्रत्येक दृष्टांतातली जी मूलभूत गोष्ट आहे ती मूलभूत गोष्ट परमात्म्याशी तुलना करून आम्हाला सांगितली की प्रत्येक वेळी तुलना परमात्म्याशी, तारुण्य परमात्म्याशी तुलना केली आहे. या ठिकाणी रूप आणि लावण्य त्याची तुलना परमात्म्याशी केली आहे की तो परमात्मा आहे आणि जे व्यक्तीकरणाला आलेलं आहे ते आम्ही आहोत. अशा अर्थाने त्यांनी इथे विषय मांडलाय. म्हणून ते म्हणाले, इथे पुढे म्हणतात की म्हणाले ते शरीर जेव्हा प्राप्त झाले तेव्हा तारुण्य उदया आले, ते शरीरा आधीच होते उरले परी ते शब्दाधीत. आता पुढे सविधी धर्माचरण. आता कशाने पुण्य प्राप्त होतं तो तिसरा वृत्तांत. केल्या फळाचे येते पुण्य, ते पुण्य त्या आधी जाणं शब्दातीत होतेच. पुण्य होतच, नवीन काय पुण्य निर्माण झालं, जे होतच ते फक्त आपल्याकरता प्रकट झालं. म्हणजे संकल्पना पुन्हा काय आहे की हे सगळं जे जे आम्हाला व्यक्तीकरणाला येतं असं वाटतं ते मुळात भावात्मक रूपात आहेच. ते भावात्मक आहे. म्हणजे सिद्धांत कोणता सांगायचा, सत्तेचा, म्हणजे परमात्म्याची सत्ता आहे. पण ही कशा शब्दात सांगायची की अभाव असू शकत नाही, तो सत्ताधारी. आता त्याला शब्द सुद्धा असा वापरायचा, तो सत म्हणजे त्याचं असणं. हे जेव्हा सत्य आहे किंवा ही जेव्हा वस्तुस्थिती आहे तेव्हा अभाव कशाचाच नाही. असणं हे फक्त त्याचंच आहे. मग ते असणं ज्या रूपात आम्ही स्वीकारलंय त्या रूपात आम्ही त्या असण्याला जाणतो. आम्हाला जर अन्नधान्याच्या रूपात पाहिजे तर आम्ही त्याचं रूप, आमच्या एवढ्या 33 कोटी देवता आल्या कुठून, एक अन्नपूर्णा आली का आली, अन्नधान्याच्या समृद्धी करता ती आली. कारण आमची भावात्मकता त्या अभावामध्ये आम्ही कशाला पडणार की अन्नाची रास अगदी आमच्या घरामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात येऊन पडवू असं म्हणायला कुणाला आळवावं, कुणाकडे पाहावं, अन्नपूर्णेकडे पाहा. तिच्याकडे अन्नधान्याची काही कमतरता नाही. श्री म्हणजे खरा अर्थ सौंदर्य. श्री या जगातलं जे सगळं सौंदर्य आहे, म्हणजे पुन्हा रूपासहित लावण्य, हे जे जे या जगात आहे त्या सगळ्याचं रूप ती लक्ष्मी आहे. आणि ती लक्ष्मी आम्हाला ते सगळं देते, धन देते, धान्य देते, सगळ्या चांगल्या गोष्टी देते, मनाची चांगली स्थिती देते, बुद्धीची चांगली देते, शरीराची चांगली देते, वातावरण देते, परिस्थिती देते. जे जे आहे, जे जे सुंदर आहे, जे जे माणसाला स्वीकार्य वाटतं आहे, जे जे मनाला आल्हाद देणार आहे ते सगळं ती देते. आणि म्हणून इथे ही एक सत्ता किंवा सत, परमेश्वराचं हे जे स्वरूप लक्षण आहे त्याची व्यापकता ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने दाखवतात. की त्याची सत्ता तुम्ही कुठलाही दृष्टांत घ्यावं ते म्हणतात तो सगळा काही निर्माण झालं तरी ते अभावातून नाही निर्माण झालं, ते भावातून म्हणजे ते भावात्मक आहे, ते भावातूनच निर्माण झालं. मग ती भावात्मकता कोणाची, ती परमेश्वर म्हणजे त्या परब्रह्माची. तो परब्रह्मच आहे आणि त्याच्यापासूनच सगळं निर्माण झालंय. म्हणून त्याला आम्ही वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये पाहिलं. आणि पाहिलं तर अडचण आहे का नाहीये, कारण जे पाहायचं आहे ते त्याच्याच पासून निर्माण होणार आहे. तर आम्ही 10 ठिकाणी पाहिलं काय, एका ठिकाणी पाहिलं काय, फरक पडत नाही. म्हणून त्या ईश्वराची उपासना करताना एक आपल्या आराध्य देवताची उपासना करावी असं पण सांगितलंय आणि सर्वभूती परमेश्वर पाहावा असं पण सांगितलंय. यात काय चुकलं, काहीच चुकलं नाही. सगळ्यांच्या ठिकाणी परमेश्वराला पाहणं ही त्याचीच उपासना आहे. आणि आपल्या जे काही आपलं ध्यान किंवा आपल्याला अभिमत असलेली जी भगवंताची मूर्ती, प्रतिमा, चित्र जे आहे ते त्याच्या ठिकाणी त्याला पाहून त्याचं ध्यान करणं, यात काय चुकलं, दोन्हीतही चुकलं. ज्याला एका ठिकाणी एकाग्र होऊन त्या प्रतिमेला हृदयात स्थापन करून आपल्याला बाहेरून मुरडून हृदयाच्या ठिकाणी येऊन मनाला तिथं ठेवून उपासना करता येते त्यांनी त्या एका मूर्तीची उपासना करावी. ज्याला ती करणं अवघड आहे त्यांनी जगभर परमेश्वर आहे, जे जे भेटे भूत तयामानी भगवंत. ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलं की या सगळ्याच ठिकाणी परमात्मा आहे. आणि म्हणून इथे जे त्यांना सांगायचं आहे ना ते सतचं रूप सांगायचं की ईश्वराची सत्ता म्हणजे नेमकं काय. आम्हाला व्यवहारामध्ये राजसत्ता, कुटुंबातली सत्ता, पैशाने मिळणारी, व्यवहारामध्ये अधिकाराने मिळणारी,
विद्येने मिळणारी अशा निरनिराळ्या प्रकारच्या सत्ता डोळ्यापुढे उभ्या राहतात. त्यांनी सांगितलं की त्याचं सत्रूप म्हणजे किती मूलभूत आहे, त्याचं असणं हे जे ज्या पद्धतीने आम्हाला समजून घ्यायचंय ते भावात्मक आहे. एवढा एकच शब्द त्या सत बरोबर आता इथे त्यांनी तुलनेला घेतलाय, तो त्याच्याबरोबर आपल्याला समजावून सांगितला. आणि म्हणून म्हणतात की सविधी धर्माचरण केल्या फळाचे येते पुण्य, ते पुण्य त्या आधी जाणं शब्दातीत होतेच की. या जगात सगळंच आहे, नाही काही नाही, ते फक्त आम्ही प्रकट केलंय. आणि म्हणून पुढे सांगितलंय जै मनाचा अंकुर उपजे, तेथील याची मकर ध्वजे, तोही हन माझे तरीची घडे. म्हणाले आता इथे त्यांनी छोटा निघून पुढे लवकर जाऊ की किंवा पंचबाण सहाय्य न होता त्याचे मन, ठाईच्या ठाई जाण बसत असे. म्हणजे मनाचा अंकुर कामाने न व्यापिला जोवर, तोवरी हा मन्मथ शरद स्वरूपीच असे की. मनुष्याच्या अंतःकरणामधल्या कामना, इच्छा, वासना हे सगळं जे काही आहे ते त्या मनाच्या ठिकाणी जोपर्यंत बीजभावाला गेलेलं आहे तोपर्यंत त्या मदनाचे पंचबाण त्याला काही करू शकत नाही, असं त्यांना इथे सांगायचं आहे. आणि म्हणून तोची हन माझे, आणि म्हणाले तो तरीची घडे. जर अंतःकरणामध्ये कुठली ना कुठली तरी लालसा, आकांक्षा, इच्छा निर्माण झाली तरच मोहाच्या गोष्टी निर्माण होतील, अन्यथा कशा निर्माण होतील असं त्यांना म्हणायचं. का वाद्य विशेषाची सृष्टी जै जैन मेघे दृष्टी, तै नादू ऐसी गोष्टी नादाची जोडी. आता वाद्याचा सांगितलं की या वातावरणामध्ये संतूर विशेष रूपाला शिवकुमार शर्मांनी आणलं. मग त्याच्या आधी संतूर नव्हतं का? तत्वज्ञान सांगतो होतं. वातावरणामध्ये त्याचा नाद होताच, फक्त तो नाद आम्ही ते वाद्य तसं निर्माण करून प्रकट केलं. आता सध्या जर त्या IBM लोकमतची मुलाखत वाचत असाल तर शोभा गुट्टूच्या मुलाची मुलाखत चालू आहे की वेडा मनुष्य आहे फक्त नादाचा आणि लयीचा. तर तो मनुष्य कसा, कशातून नाद कशाचा निर्माण करता येईल एवढ्या करतात त्यांनी सगळं आयुष्य घालवलं. म्हणजे त्याला सगळी ग्रॅमी पासून सगळे अवॉर्ड्स खूप मोठी मोठी मिळाली, जगभरातले मोठे सन्मान मिळाले. मग नाद त्याला दिसतात, भांडी आम्हाला दिसत नाहीत का? त्याला दिसतात. आपली साधी पाण्याची मिनरल वॉटरच्या बाटलीमधून तो कैक सिनेमाच्या संगीताकरता सुद्धा त्याचे आवाज वापर. म्हणजे समुद्राचा आवाज दाखवायला सुद्धा मिनरल वॉटरची बाटली हलवली की समुद्राचा आवाज त्याला रेकॉर्ड करता येईल. इतके त्यांनी सगळे चमत्कृती दाखवले. याचा अर्थ असा की मिनरल वॉटरच्या बाटलीमध्ये सुद्धा समुद्राचा नाद प्रकट करण्याचं सामर्थ्य. आम्ही पण मिनरल वॉटरची बाटली आणतो, आम्ही पण पाणी पितो, आमची पण बाटली गाडीतून जाताना बसमधनं तर खूपच हिम कळते, पण आम्हाला कुठे कळतं यातनं नाद निर्माण होतो. तसं आहे. त्यांनी म्हटले की ही वाद्याची सुद्धा विशेष सृष्टी आहे. किती विशिष्ट तार वापरली, विशिष्ट वाद्य तयार केलं. म्हणाले वाद्या आधीच नादाचा जरी अभाव, वाद्या आधीच नादाचा जरी अभाव असे चाचा, तरी नाद नादाचा काय धरून असेच की. वाद्य नाही म्हणून तो नाद नाही असं नाही. इथे आत्ता तंबोरा आणला आणि चांगला छेडायला सुरुवात, तंबोऱ्याचा आवाज येईल. म्हणजे ह्या ठिकाणी तंबोऱ्याचा आवाज आहे का नाही तर म्हणाले हो आहे. फक्त ते ज्याच्यातून तो निर्माण व्हायचा आहे तो आणला की आवाज निर्माणच होणार आहे. म्हणजे नाद भरून राहिलेलाच आहे. हा जर आपल्याला सृष्टीतला नाद नाही लक्षात आला तर आपण आपल्याकडून निर्माण केलेल्या तर उपकरणाचा नाद आपल्या लक्षात येईल. की इथे आणून रेडिओ लावला की पाहिजे ते स्टेशन लागणारच आहे, इथे आणून टीव्ही लावला की पाहिजे ते स्टेशन लागणारच आहे किंवा चॅनेल लागणारच आहे. का? म्हणजे तो नाद इथे भरून आहे का? हो एवढ्या खोलीमध्ये कसले कसले नाद भरून राहतील. त्याला भरून राहावं लागतच नाही. तो परमात्मा असाच आहे. म्हणून त्याचं स्वरूप आपल्याकडे जे सांगितलं सहस्र शीर्ष सहस्र पाद, त्याला हजारो मस्तक आहेत, त्याला हजारो चरण आहेत, त्याला हजारो डोळे आहेत, त्याला हजारो कान आहेत. आणि दुसरं एवढंच वर्णन नाही केलं त्यांनी. वर्णन असं केलं जिथे डोळे आहेत तिथेच कान आहे, जिथे कान आहे तिथेच नाक आहे, जिथे नाक आहे तिथेच मुख आहे. याचा अर्थ वेगळं मुख नकोय, वेगळे कान नकोय, वेगळे डोळे नकोय, वेगळे चालायला चरण नकोय. मग काय आहे? तो जो जसा आहे तसा तो त्याच्या ठिकाणी पूर्ण आहे. त्याला त्या रूपात आम्हाला पाय असला तर चालायला येईल, पायात बळ असेल तर पाऊल पुढे पडेल. हे सगळं आमच्या करता आहे. याच्याकरता एकाच ठिकाणी सगळं प्रकट आहे आणि एकाच ठिकाणी सगळं आमच्या दृष्टीने अभावात्मक आहे. आता इथे
इथे तो प्रकट होऊ शकतो कोणतंही रूप घेऊन, पण इथे तो आम्हाला आता अभाव आहे त्याचा, आता आम्हाला तो दिसत नाही. आम्हाला फोटो आहे तो दिसतो, तो दृश्य आहे. तर ही भूमिका त्यांना आपल्याला सारखी सांगायची आहे की वाद्य आणलं आणि वाद्य छेडलं की वाद्याचा नाद नाही, तो नाद वातावरणात आहे म्हणून तो वाद्यातून प्रकट झाला. तो नाद जर मुळात नसताच तर तो प्रकट झालाच नसता. म्हणून जन्मान वाद्य जोवरी आले तोवरी न नादाची प्रचिती झाली, वाद्येच मुळी वाद्यपणा आली नादामुळे. आणि वाद्य कशामुळे निर्माण झालं? वाद्य निर्माण करताना त्यांना त्यांचं शास्त्र वापरायला लागलेले की लाकूड कोणतं घ्या, ते किती तासा, त्याला कोणता आकार द्या, ते किती लांबीची तार वापरा, त्या तारेला किती घट्ट आवळा, जे तिला टेन्शन किती द्या, हे सगळं ते वाद्य निर्माण करणाऱ्याचं कौशल्य आहे. म्हणाले तिथे नादाला काही करावं लागत नाही, नाद तिथे आहेच. ते वाद्य केले की तो नाद निर्माणच होतो आहे. म्हणून ही सगळी काय आहे, ही आता निरूपण शेवटी हे कशाचं, तर त्याच्या सत्तेचं, त्याचं सत म्हणजे त्याचं असणं, बिईंग एवढ्याचं हे स्पष्टीकरण आहे त्याचं. नाद जरी मुळी नसता तरी वाद्याठाई न येता जे आहे त्याचाच शोध लागतो. जे कुणाला माहित नव्हतं, जे कुठे नव्हतं ते आम्ही शोधलं असं होतच नाही. जे आहे ते फक्त आम्हाला सापडलं एवढंच आहे. हे आमच्या नजरेस आलं. वाद्यालाही वाद्यपण आले त्याच्या संयोगे करून वाद्या आधीचा अभाव जाणं म्हणजे मात्र न प्रचिती. त्याच्या आधीचा अभाव म्हणजे काय, त्याची आम्हाला प्रचिती नाही, म्हणून आम्हाला त्याचा अभाव वाटतो. ज्याला त्याची प्रचिती आहे त्याला त्याचा अभाव वाटत नाही. प्रचितीचे वाचून या नाद आहेच नादा ठाया, म्हणून नाही म्हणावया लाग नसे. लाग म्हणजे असं म्हणता येणार नाही. म्हणाले म्हणून आम्हाला जरी त्याची आता प्रचिती नाही तरी तो नाही असं म्हणू नये. याचा अर्थ असा की आम्हाला आमचं काम आम्ही करतो आहे असं वाटत असलं तरी सुद्धा आमच्या अंगात बळ देणारा तो आहे, म्हणून आमच्या हातपाय हलताय. म्हणून संतांना ही प्रचिती प्रतिक्षणी तीव्रतेने आहे. म्हणून संत म्हणतात झाडाची हे पान आले त्याची सत्ता. झाडाचं प्रत्येक पान हलतं ही सुद्धा त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्ता मात्रे हलते. म्हणून ते सांगतात साळुंकी बोले मंजुळ वाणी, बोलविता धनी वेगळाची. ती पुष्कळ बोलते गोड गोड, पण म्हणाले ती कसं बोलते, कारण परमात्मा तिच्याकडनं बोलवून घेतो म्हणून. मग तेच ऍप्लिकेशन आपल्याला केलेलं आहे. कायम या पामरे बोलावी उत्तरे. कारण काय, मी काय उत्तर देणार, मी काय बोलणार, मला काय येणार. बोलविता धनी वेगळाच, मला बोलवणारा धनी वेगळाच आहे. जे झाडाला हलवणारा धनी पण वेगळाच आहे, झाड नाही त्याला हलवत. त्या साळुंकीला बोलायला लावणारा वेगळाच आहे आणि मलाही बोलायला लावणारा वेगळाच आहे. मी नाही बोललो, त्याच्या सत्तेने बोलतो, त्याच्या सामर्थ्याने बोलतो. आणि म्हणून ते म्हणतात की नाना कंठाची या विरा ओसरली या आनळा, लागणे तई केवळा अंगासीची. म्हणाले कांटा काष्ट, म्हणाले इथे पुष्कळ काष्ट आहे. अरे ओसरली या अनळा म्हणजे अग्नी विजलेला आहे. लागणे तई केवळा अंगासीची. म्हणाले तो जो अग्नी आहे तो अग्नी त्या काष्ठात आहेच आहे. आता विजला आहे म्हणून काष्ठात अग्नी नाही, किंवा आता पेटतो आहे म्हणून तो अग्नी दिसतो आहे म्हणून अग्नी आहे, अशी म्हणाले स्थितीच नाही. तो नाही आणि आहे ही फक्त आमची स्थिती आहे, आमचा अनुभव आहे, तो आमची जाण आहे, ते आमचं ज्ञान आहे की आता अग्नी आहे. आता नुसतं तिथे हे टेबल आहे, मग तुम्ही म्हणाला याच्यात अग्नी आहे म्हणजे हो आहे, पण मग हे आत्ता कुठे जळतंय, नाहीच जळणार आहे. कारण आता ते आम्हाला लाकूड म्हणूनच दिसतंय. कारण ते लाकूड असं प्रतिक्षणी आम्हाला लाकडाचं आहे म्हणून जळतंय असं दिसतं, असं होणारच नाही. ते म्हणाले इथे काय आहे, आत्ता अग्नीचा अभाव आहे. म्हणजे पुन्हा कसं आहे बघा, एक विषय अनेक प्रकारांनी त्यांनी मांडलाय की पुरुष आणि प्रकृती आहे. त्याच्यामध्ये आपण पुन्हा पुन्हा म्हटलं आहे की हा पुरुष आहे तो त्या चैतन्याने आपल्या सामर्थ्याने प्रकृतीला आपल्या सत्तेने हे सगळी सृष्टी घडवायला तो समर्थ करतो म्हणा, किंवा शक्ती देतो म्हणा. ती त्या शक्तीने ही सगळी सृष्टी घडवते. ती एकदा सृष्टी घडवायच्या कामाला लागली की पुरुषाला एकदा त्यांनी तिला त्याकरता प्रेरणा दिली, त्याचं काम संपलं. किंवा तो कसा निजायला
त्यांनी सांगितलं तो झोपून गेला, त्याला जागा राहण्याची काही गरज उरली नाही. आणि मग जेव्हा प्रकृती हे सगळं करून दमली आणि ती म्हणजे आता हे निर्माण करणं हे सगळं चालवणं आता होत नाही, आता मी विश्रांती घेते, असं विश्रांती घेते म्हटल्यावर प्रकृती ज्या क्षणी दमते त्या क्षणी पुरुष जागृत आहे. तोपर्यंत तो दिसलेला आहे. जागृत कुणाच्या ठिकाणी आहे की जिथे त्या प्रकृतीचा प्रभाव पडत नाही. आपल्याला सोप्या शब्दामध्ये संतांच्या ठिकाणी ही प्रकृती तिचा व्यवहार करते आहे, पण संतांपर्यंत तो पोचत नाही. त्याची कोणतीही उपाधी त्यांना हलवू शकत नाही, त्यांना बांधू शकत नाही. मग त्यांच्या बाबतीत काय होतं? त्यांच्या बाबतीमध्ये प्रकृती प्राबल्याने त्यांना त्रास देऊ शकत नाही. त्यांना फक्त त्या चैतन्याचं अहोरात्र दर्शन आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात आपण म्हणतो ना की मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांश. आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ते म्हणतात की माझे सद्गुरू कसे आहेत, त्यांनी त्या विश्वाचा आभास जो आहे तो मावळून टाकले. मी विश्वात राहत नाही का? मी राहतो. कारण तत्वज्ञान जर तो परमात्मा दिसल्याबरोबर जर देह कापरासारखा उडून गेला असता तर तत्वज्ञान सांगायला मागे कोणी राहिलाच नसता. तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रकृतीच्या आश्रयानेच देह आहे, प्रकृतीनेच घडवलेला देह आहे. पण या देहामध्ये प्रकृतीची प्रधानता संपलेली आहे, तिचं प्राबल्य, तिचं सामर्थ्य संपलेलं आहे. मग त्या देहात कोणाचं सामर्थ्य किंवा प्राबल्य आहे? पुरुषाचं, म्हणजे परमात्म्याचं, म्हणजे चैतन्याचं. आता प्रकृतीचं सामर्थ्य संपलं पण देह आहे, ही त्याची ब्युटी, हे त्याचं सौंदर्य आहे की प्रकृती त्याला कुठल्याही प्रकारे वश करू शकत नाही. हे त्या प्रकृतीची हार आहे असं त्या सांख्य तत्वज्ञानामध्ये म्हटलंय. वेदांत्यांनी तसं म्हटलं नाही. वेदांत्यांनी म्हटलंय की प्रकृती त्या ठिकाणी कुठलीही उपाधी त्याच्या ठिकाणच्या जीवचैतन्याला लावू शकत नाही. म्हणजे प्रकृतीने लावण्याची उपाधी संपली, पण ह्याचा देह संपला का? देह पंचमहाभूतांचाच आहे, म्हणजे प्रकृतीचाच आहे. पण देह पंचमहाभूताचा असून सुद्धा प्रकृतीचा त्या ठिकाणचा प्रभाव संपला. म्हणून उदय कुणाचा झाला? त्या पुरुषाचा झाला. आता प्रकृती जर संपली आणि पुरुषाचा जर उदय झाला तर आता पुरुष एकटा कशा करता राहतो? हे आपलं पहिल्याच अध्यायातलं तत्व आहे की तो पुरुष आणि प्रकृतीमध्ये प्रकृती जर नामशेष झाली किंवा ती कार्यकारी राहिली नाही आणि पुरुषाला प्राधान्य आलं की तो पुरुष जागा झाला, तेव्हा तो कोण झाला? आता ना प्रकृती ना पुरुष हे द्वंद्वच राहिलं नाही. मग गेला कुठे? परब्रह्माच्या ठिकाणी. तो ईश्वरच झाला, तो परमात्माच झाला. आता पुरुष प्रकृती हे प्रकरण संपलं. म्हणून सगळ्या भगवद्गीतेत अगदी दुसऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत द्वंद्वातीत हो, द्वंद्व संपव. आपल्याला जर तत्वज्ञान काही सांगितलं असेल तर हेच आहे. द्वंद्व म्हणजे काय? हे पुरुष आणि प्रकृती ही देहामध्ये असून प्रकृतीचं प्राबल्य संपलं. पुरुषाची प्रधानता निर्माण झाल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदाच तत्व सांगितलं पुरुष स्वतंत्र राहतच नाही, पण त्याला गरजच नाही. कारण प्रकृतीच्या अपेक्षेने पुरुष आहे. हे सगळं चाललंय ते तेच चाललंय की कशा करता आहे? रात्रीच्या अपेक्षेने चंद्राचं चांदण आहे, चंद्र दिवसाही आहे, पण तो आम्हाला दिसत नाही. तर तशा अर्थाने आता त्यांनी म्हटलं की आता त्याला पुरुष म्हणायचं कारणच उरलं नाही, त्याच्यातलं चैतन्य जीव चैतन्य म्हणायचं कारणच उरलं नाही. मग आता तो कोण झाला? ब्रह्म झाला. मग आता तो ब्रह्म झाला, हे अमृत अनुभव, दुसरं काही नाही. अमृताचा अनुभव म्हणजे काय? हाच अनुभव, ब्रह्माचा अनुभव. कारण तो आता ब्रह्म झाला. आता त्याला पुरुष आणि प्रकृती ह्या द्वंद्वाचा प्रश्नच उरला नाही. म्हणून आता ते पुढे सांगतात की कांताचा संबंध सुटता म्हणजे काष्ठाचा. अग्नी अग्निपणे तत्वता होय सर्वांगे विराजता निश्चयेसी. आणि आता काष्ठ काष्ठपणाने नाही राहिलं, अग्निपणाने प्रकट झालं की आता अग्नी म्हणजे कांटाचा स्पर्श जोवरी नाही तोवरी अग्नी अग्निपणे राही दिसत असून अभावी आहेच तो. म्हणाले आता काय होईल? अग्नीचं अग्निपण नाही का? आपण मगासपासून म्हणतोय ते त्यातलं जे प्रमुख गुणधर्माचं स्वरूप आहे ते तेवढं त्यांनी परब्रह्माशी तोलायला ठेवलेलं आहे. हे लाकूड आहे, या लाकडामध्ये अग्नी आहे, अग्नी आहेच. या लाकडाचा संपर्क नाही आला तरी इथे अग्नी आहेच. आता म्हणाले लाकडाचा संपर्क आला आणि अग्नीचा संपर्क आला की अग्नी इथे प्रकट झाला. मग हे टेबल नाही आहे म्हणून अग्नीच नाही का? तर अग्नी आहेच. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जग जन्माला आलं
म्हणजेच परमात्म्याला रूप आलं का? हे उत्तर कुणाला दिलं त्यांनी? हे उत्तर जे अनेक तर्क उभे केले त्यातल्या एका तर्काला उत्तर आहे की माणसाने ईश्वर नावाची संकल्पना निर्माण केली आहे. ईश्वर नावाची गोष्ट मुळात नाहीच आहे काही. त्यांनी का निर्माण केली? त्याचं कारण तो घाबरतो म्हणून, त्याला कशाचा तरी आधार पाहिजे म्हणून, हा लौकिकातला आधार त्याला पुरेसा वाटत नाही म्हणून त्यांनी कल्पनेने त्याला निर्माण केलं. त्याला पहिलं उत्तर आपल्याला माहिती आहे, जे अनेक वेळा झालेले आहे आपल्याला, की शास्त्रयोनित्वात की ईश्वराचं स्वरूप काय आहे हे आमच्या तर्काने उभंच करता येतं. ते कळतं कुठून? शास्त्रातून कळतं, म्हणजे आम्हाला वेदातून कळतं. हे ब्रह्मसूत्राचं तिसरंच सूत्र आहे की शास्त्रयोनित्वात. त्याला समजायचं कुठून? तर त्या शास्त्रातून समजायचं. हे पहिलं. दुसरं, ईश्वर हा आम्ही नाही निर्माण केला. आम्ही जर त्याला निर्माण केला असता तर त्याला प्रत्येक क्षणी पळवला असता प्रत्येकाने. माझ्याकरता इथे जा, मला रिक्षा मिळत नाही घेऊन ये. कसं आहे माहितीये का? रेल्वेमध्ये चढलो आपण, रिझर्वेशन आपलं कन्फर्म नाहीये आणि आपल्याला टीसीने सांगितलं की तुमचं रिझर्वेशन कन्फर्म आहे, की आपण म्हणतो बघा साईबाबांची कृपा, माझं रिझर्वेशन झालेलं नव्हतं, पक्क मला कन्फर्मेशन मिळालं नाही, पण साईबाबांच्या कृपेने मिळालं. म्हणजे साईबाबा शिर्डीहून निघाले, याच्या डब्यात आले आणि याचं रिझर्वेशन त्यांनी कन्फर्म. असं कसं होईल? असा जर ईश्वर आम्ही निर्माण केला असताना तर त्याला प्रतिक्षणी पळवला असता आम्ही. जा माझा पगार घेऊन ये, जा माझं प्रमोशन घेऊन ये, जा माझी तिकीट घेऊन ये. आता काय दुसरं काय? जर आमच्याकरता ईश्वर निर्माण आमच्याकडून झालं असता ते आमचं बाहुलं झालं असतं हातातलं. ईश्वराला आम्ही नाहीच निर्माण करू शकत. हे जे तर्क आहेत ना, हे फार उथळ तर्क आहे, ज्या तर्काला काही खोली नाही, ज्याला तर्क कसा मांडायचा हे समजत नाही अशाने मांडलेले तर्क येते. की तर्काचं स्वरूप काय असतं, तर्क कसा उभा राहतो, तर्क कसा छेदला जातो, हेच ज्याला कळत नाही तो असा तर्क उभा करील. म्हणून इथे उत्तर कुणाला आहे? की इथे उत्तर याला आहे की समस्त जगातला अग्नी नष्ट झाला. असं होणार आहे का? नाही. समस्त जगातलं लाकूड नष्ट झालं, अग्नी आहे का? हो आहे. समस्त जगातलं लाकूड नष्ट होईल पण समस्त जगातला अग्नी नष्ट होणार नाही. म्हणजे हे जग संपून जाईल पण ईश्वर राहीलच, म्हणजे परमात्मा राहीलच. जग नाही राहणार, जग राहील नाही तर राहणार नाही, तो आहे तसाच आहे. म्हणून प्राप्त कुणाला करायचं आहे? पुन्हा तोच प्रश्न. इतर धर्मांमध्ये मांडलेले विषय आणि हिंदूंमध्ये मांडलेला विषय किंवा या वैदिक परंपरेची ईश्वराविषयीची धारणा. इतर धर्मांची धारणा काय आहे? की येशू ख्रिस्त आमचा प्रेषित आहे, मोहम्मद पैगंबर आमचा प्रेषित आहे, त्याला खुश केला पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचार इथंच सुरू झाला की त्याला खुश करायचा, की तो आमची रदबदली अल्लाकडे करणार, नाहीतर तो आमची रदबदली त्या आकाशातल्या बापाकडे करणार. म्हणजे आकाशातला बाप आम्हाला कधीच भेटत नाही, आम्हाला फक्त मोहम्मद पैगंबर किंवा येशू ख्रिस्त भेटेल. आकाशातल्या बापाने आम्हाला कुठं न्यायचं हे येशू ख्रिस्त ठरवेल. अल्लानी काय आमच्याकरता करायची, शिक्षा द्यायची, नाहीतर आम्हाला जन्नत दाखवायचं का जहन्नुम दाखवायचं हे तो मोहम्मद पैगंबर ठरवेल. इथे ते नाही. परमात्मा हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, पण आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. याचं जे स्वरूप आहे तेच आमच्या ठिकाणी व्यवहार म्हणून निर्माण झालेलं आहे. प्रकृती आणि पुरुषी ह्या रूपामध्ये प्रकट झालेले आहे. आता त्याच्यापासून आम्ही सुटलो की आम्ही कोण होतो? आम्ही पैगंबराला जाऊन मिळतो, आम्ही येशूला जाऊन मिळतो? नाही, आम्ही ब्रह्म होतो. म्हणून ब्रह्मविद, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. आणि म्हणून अमृतानुभवामध्ये म्हटलंय की एकच अनुभव, एकच आहे, ईश्वर होणे, परब्रह्म होणे, याच्याशिवाय दुसरे अनुभव आदलं मधलं काही नाहीच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की ह्या जगातलं समस्त सगळं शक्तीचं रूप जाईल, सगळं अभावात जाईल, पण ईश्वराचं सामर्थ्य त्यांनीच निर्माण केलेलं आहे. तिला माया म्हणा, की तिला प्रकृती म्हणा, की तिला महामाया म्हणा, की तिला जगदंबा म्हणा, की गौरी म्हणा, की महालक्ष्मी म्हणा, काही म्हणा, पण ते शक्तीचं रूप परमेश्वराने व्यक्तीकरणात प्रकट केलेलं आहे. तो अव्यक्त आहे. जेव्हा तिची व्यक्ती संपते तेव्हा तो अव्यक्तातून बाहेर येतो. आता त्याला प्रयोजन उरत नाही तिथे राहण्याचं, की ज्याच्या पुरतं हे घडतं तो ब्रह्म. हे साधं अमृतानुभवाचं सूत्र आहे. आता पुढचं सूत्र असं तेवढे घेऊन आपण पुढे जाऊ. दर्पणाची निमाये वीणाची मुख प्रेमे
आणि ती तेची वर्मे वर्मती येणे, दर्पणा वाचून जया चतुरा लागून, होईन निज सुखाचे ज्ञान त्यासीच हे कळे. आता आपण नॉर्मल आहोत म्हणून आपल्याला हा श्लोक बरोबर उपयुक्त आहे. काय की जरी दर्पण नाही तरी माझा चेहरा माझ्याजवळ आहे हे मला माहिती आहे. म्हणजे मला चेहरा आहे की नाही याची मला शंका नाही. आणि ज्या क्षणी शंका येईल त्या क्षणी लोकांना माझ्या बुद्धीची शंका येईल की यांना दर्पणाचे काय इथे त्यांना सांगायचंय की मला माझा चेहरा, कारण मी माझं मुख पाहूच शकत नाही, मला माझं मुख पाहता येत नाही म्हणून मला दर्पण पाहिजे, म्हणून मला आरसा पाहिजे. आरशात चेहरा पाहिला म्हणजेच मला चेहरा आहे असं ज्याला वाटतं तसा तो नास्तिकवादी आहे. की ईश्वर असा समोर येऊन उभा राहिला आणि मला पाणी आणून दे म्हटल्यावर जाऊन पाणी आणून दिलं म्हणून ईश्वर आहे. तो ईश्वर समोर येईल कशा करता? ईश्वर आहे ही जी धारणा आहे तशीच त्यांनी त्या मुखाच्या दृष्टांताने दिली आहे की माझं मुख मला आहेच. आता समजा मी पडले रस्त्यामध्ये कुठेतरी आणि पडल्यानंतर कुठेतरी डोक्याला लागलं पण तिथे काही कुठे सुजलं आहे किंवा असं काही दिसत नाही. तो म्हणतो काय सुजलं काही दिसत नाही पण काळं निळं झालंय का? तो म्हणतो नाही नाही तुमच्या चेहऱ्याला काही झालं नाही संपलं. म्हणजे मी आपटल्यावर जे काही आपटलं आहे तो माझा चेहरा आहे हे समजण्याची बुद्धी मला आहे की हे जे काही दिसतं आहे हा चेहरा आहे. मला दर्पण नाही दिसलं किंवा मला नाही मिळालं तरी माझा चेहरा आहे याची मला जाणीव आहे. म्हणजे दर्पण संबंधे करून मुख आपुले मुखपण दर्पणा ठाई पाहून आनंद वाणी. पण काय होतं आता आनंद लक्षणं सांगतायत ईश्वराला. आनंद लक्षणं सांगायला सुरुवात केली आहे. ते म्हणतात की दर्पणामध्ये चेहरा पाहिला की आपण म्हणतो वा गेल्या आठवड्यामध्ये काय तब्येत झाली होती, काय चेहरा झाला, आता बरा दिसतोय की त्याचा आनंद आहे. गेल्या आठवड्यात बरा दिसत नव्हता की त्याचं दुःख आहे की अरे इतकं चेहरा गळून गेलाय, इतकं चेहऱ्यावरती अगदी म्लानता आली आहे, सगळा चेहरा अगदी ओढला गेला आहे, केवढा 6 महिन्याच्या आजारासारखा दिसतोय, दुःख आहे. ते म्हणाले दर्पणामध्ये का पाहायचं? आता कोण पाहतोय दर्पणात? हा परमात्मा पाहतोय. हा परमात्मा कोणाला पाहतोय? त्यालाच स्वतःला पाहतोय. तो कोणाच्या रूपाने पाहतोय? तो प्रतिबिंब म्हणजे आमच्या रूपाने पाहतोय. म्हणजे त्यांनी हे जे निर्माण केलेलं आहे जीव, या जीवाला पाहून त्याला स्वतःला पाहण्याचा आनंद. हे सगळं जग त्यांनी का निर्माण केलं? मी एकटा रमत नाही, मला दर्पणात पाहायला मिळालं तर बरं. या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी बघताना त्याला आनंद आहे. आणि म्हणून प्रत्येक जीव मात्र हे परमेश्वराचं रूप आहे म्हणून त्याच्याशी ईश्वर भावाने वागलो तर त्याचा आनंद परमात्म्यात की आम्ही तसे वागलो तर त्याचा आनंद आहे परमात्म्यात. म्हणून म्हणाले म्हणजे दर्पण संबंधे करून म्हणजे हे त्याचा आनंद लक्षण आम्ही का सांगितलं? म्हणजे त्यांनी आपल्याला एक उपदेश असा केला आहे की ईश्वराने हे जे जग निर्माण केलंय, लोक म्हणतात कशाला त्यांनी हे जग निर्माण केलं, कशाला हे सगळे त्रास, ही यातायात, हा व्याप, हे कशा करता? आम्ही जन्माला चालत नसतो तर बरं झालं असतं. ते म्हणाले तसं नाहीये. त्याचं स्वरूप लक्षण काय? आनंद हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि म्हणून त्यांनी हे सगळं जग फक्त आनंदाकरता निर्माण केलं. त्यांनी जर आनंदाकरता निर्माण केलं ना, आम्हाला जर दुःख होत आहे तर गडबड त्याच्याकडे नाहीये, गडबड आमच्याकडे. दुःख जर आम्हाला होत आहे तर ते दुःख निर्माण होण्यासारखं काहीतरी वेळावाकडे आम्ही केलं. म्हणून आम्ही दर्पणात पाहिल्यानंतर आम्हाला आमचा चेहरा जसा आहे तसा न दिसता डिस्टॉर्टेड दिसतोय. त्या दर्पणामध्ये जो चेहरा आम्हाला जसा आहे तसा दिसला याचा अर्थ असा की ईश्वराने आनंदाकरता जो जीव निर्माण केला आहे तो जीव आनंदातच आहे. आणि जेव्हा तो जीव आनंदात नाही याचा अर्थ दर्पणामध्ये आम्हाला तो आनंदरूप चेहरा दिसत नाहीये. आम्हाला दिसतो आहे तो दुःखरूप चेहरा दिसतोय. तो दुःख आनंदाच्या ठिकाणापासून दुःख कसं निपजेल? दुःख नाही निपजणार. ते प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंब आपल्याला भासमान म्हणजे ते भ्रांत आहे. ते जसं आहे तसं नाहीये, ते भ्रांत आहे. म्हणून त्यांना सांगायचंय की ईश्वराचं तिसरं लक्षण म्हणजे परमात्म्याचं परब्रह्माचं तिसरं लक्षण काय? सत, चित आणि आनंद. हे जे तिसरं आहे हे त्याला आनंद निर्माण करायचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदाचे दोही आनंद तरंग. सगळा आनंदच आहे कारण त्याचं रूपच आनंद आहे. आणि म्हणून ते सांगतात हा मुखाने जो आपुला मुखपणाचा आनंद मानिला.
त्यांनी दर्पणामध्ये स्वतःला पाहिलं, म्हणजे आमच्यात त्यांनी पाहिलं, म्हणजे जगात पाहिलं, म्हणजे ब्रह्मांडात पाहिलं, म्हणजे स्वतःला इतक्या प्रकाराने निर्माण करून तो स्वतःला पाहूनच आनंदी झाला. जसं आपण आपल्या कपाटातले दागिने काढून बघितले, तृप्त होतो. कपाट उघडलं एवढे जळे कपडे पाहिले की तृप्त होतो. त्याला पुष्कळ झाले, पुष्कळ कपडे. साधं घराला रंगकाम केलं, घराच्या बाहेर उभं राहून आपलं घर कसं दिसतो, आनंद होतो. तसंच आहे म्हणाले त्याला. त्यांनी हे जे सगळं निर्माण केलेलं आहे त्या सगळ्यामध्ये तो आपलं प्रतिबिंब पाहून आनंदी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मुखपणाचा आनंद मानिला तो का दर्पणामुळे उपजला मुखाठाई. तो आनंद काय दर्पण मिळालं म्हणून मुखाच्या ठिकाणी आनंद उपजला नाही म्हणाले. दर्पणी जो दिसला तो आधीच होता भरला. म्हणजे त्यांना काय सांगायचं, हे ईश्वराचं जे आनंद लक्षण, आम्ही ईश्वराला चिकटवत असू तर जग निर्माण झालं म्हणून ईश्वर आनंदी झाला, म्हणजे त्यांनी निर्माण केल्यामुळे त्याला आनंद मिळाला नाही मिळाला. जसं मुख आहे, दर्पणात पाहिलं म्हणून मुख आहे असं नाही, तसं ह्या जगामध्ये आनंद भरला आहे. हा आनंद पाहायला मिळतोय, त्याला हे बघताना आनंद आहे. आनंद आधी त्याच्याकडे आहेच. म्हणजे आता काय झालं, पुन्हा दुसरं कोडं तिसरं कोडं सोडवलं की जगात आनंद आहे का नाही माहिती नाही, पण तो स्वतः आनंदाचं निधान आहे. म्हणजे आता परब्रह्म शब्द सोडला आणि परब्रह्म इक्वल टू आनंद म्हटलं, म्हणजे आता आनंदापासून विचार परब्रह्म तो आनंदच आहे. म्हणजे या जगात प्रत्येकाला आनंद मिळालाच पाहिजे. म्हणून उपनिषदांनी फार चांगली चर्चा केली आहे त्याच्यामध्ये. त्यांनी असं म्हटलंय की माणूस अंथरुणावरती खिळलेला आहे, शरीर तितकं साथ देत नाही, तरी सुद्धा त्या स्थितीतही आशा आहे, आनंद आहे. जेवढं मिळतं आहे किंवा जसं जगता येत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तडजोड करून तो सुखात राहतो. अंथरुणावर खेळलेला माणूस म्हणतो, अहो मला पॅरालिसिसून 6 वर्ष झाली, बघा मी असा. पण कसं तुम्हाला वाटतं काय, नाही काय आता झाली, सवय झाली. आता मी माझा दिवस आखून घेतलेला आहे, त्याप्रमाणे मी अंथरुणावर असं तरी माझं मी जसं जगायचं तसं जगतो. कुठून आलं हे? माणूस दुःखात केव्हा कसा तग धरतो, कारण मुळात तो आनंदी आहे. मुळात तो दुःखी नाहीये. मुळात दुःखी असतात तर ते डिप्रेशन काय, नर्वसनेस काय, इन्स्टॅबिलिटी काय, काय वाटेल ते त्याच्या मागे लागलं असतं. पण तो मूळचा जीव दुःखी नाहीये, मूळचा जीव आनंदी आहे. म्हणून त्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर त्या दुःखाला तो झेलतो, कारण तो आनंद त्याला त्या दुःखाला झेलण्याचं सामर्थ्य देतो. म्हणून ते म्हणतात का दर्पणामुळे उपजला मुखाठाई. दर्पणी जो दिसला तो आधीच होता भरला, मुखची ठाई भरला तो न निर्मिला दर्पणे. आता मुखावरती जो आनंद तिथे बघितल्यानंतर प्रसन्नता निर्माण झाली ती काही दर्पणाने नाही निर्माण केली. मुखाचे मुखपण मुखाशीच संलग्न म्हणून स्पष्ट करण्याकारण ते न दुसऱ्याची अपेक्षा. म्हणून आपल्या चेहऱ्याचं चेहरापण हे पुन्हा दुसऱ्यावर अवलंबून नाहीये, ते त्याचं त्याच्या ठिकाणी. म्हणजे ईश्वर ईश्वराच्या ठिकाणी परिपूर्ण आहे. त्याची परिपूर्णता तुम्ही वेगवेगळ्या भागात विभागू नका असं ते आपल्याला तत्वज्ञान सांगतं. म्हणजे दर्पणाचे वाचून मुखाविषयीचे अज्ञान होईल का उत्थान कवणा ठाई. म्हणाले खिल्ली उडवली, म्हणाले मुखाच्या विषयी आमच्या मनामध्ये अज्ञान आहे, त्या अज्ञानाची निवृत्ती, कारण काय चेहरा आहे, कसा चेहरा आहे ह्याचं जे अज्ञान आहे तो भाग आपण समजू शकतो की दर्पणाशिवाय आम्हाला कसा चेहरा आहे हे कळणार नाही. पण दर्पणाशिवाय मला मुखच नाही असं कोणी म्हणणार नाही. माझ्या मुखावर डोळे आहेत, माझ्या मुखावर नाक आहे, माझ्या मुखावरती जे जे कान, ओठ, म्हणजे हलवटी, हे सगळं सगळं जे जे चेहऱ्यावर कपाळ जे हवं ते सगळं आहे, हे समजण्याची ज्याची बुद्धी आहे ते म्हणे दर्पणाशिवायच आहे. म्हणून मला मुळीच मुख नाही, ऐसे जो म्हणेल पाही तयाची या मती ठाई भ्रम झाला निसंशय. तर ज्याला असं वाटतं की आपल्याला मुख आहे का नाही, आपल्याला चेहरा आहे का नाही असं ज्याला वाटेल त्याला भ्रम आहे म्हणाले. आणि म्हणून भ्रमरहित मती ज्याची शंका न त्या निजमुखाची यत्किंचितही उपजेसाची विबुध हो. म्हणाले त्याच्या ठिकाणी ही शंकाच येणार नाही. त्याचे मुखाठाईचे प्रेम जाण दर्पणे न झाले निर्माण, ते आधीच होते परिपूर्ण मुखाचे मुखाठाई. म्हणाले की ते काही दर्पणाने आता बाबा मला चेहरा आहे याचा एक शोध लागला, बरं झालं, मला अगदी बरं वाटतं म्हणून त्या चेहऱ्यावर आता माझं प्रेम आहे, नाही म्हणाले ते आधीच आहे, ते मुख आहेच. आणि म्हणून
ईश्वर मी मानतो का मी मानत नाही हा प्रश्नच नाहीये. मी ईश्वराला मानत नाही असं म्हणणारा सुद्धा ईश्वराला मान्य केल्याशिवाय मुखातून बोलूच शकत नाही. कारण त्याची जीभ बोलायला आपण अनेक वेळा हे दृष्टांत दिलेला आहे. आपल्या तत्वज्ञानाच्या मध्ये प्रसिद्ध दृष्टांत आहे. किंवा माझ्या मुखात जीभ नाही असं म्हणणारा जिभेशिवाय हे वाक्य उच्चारू शकत नाही. तसं आहे ते की मी ईश्वराला मानत नाही हे ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय उच्चारतात येईल.